कधीच पकडली गेली नसती खुनी सून. पोलिसांनी तो अपघात मानला होता, पण एक चूक पडली भारी. नागपूर जिल्ह्यातील हिट अँड रन प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला. नागपूर हिट आणि रन प्रकरणात हा अपघात नसून खून असल्याचं समोर आलं. पोलिसांना हा काटेचा कट उघडीस आणला. पोलिसांना देखील आधी हा अपघात असल्याचं वाटत होतं, पण नंतर पोलिसांना संशय आला आणि सुनेने आपल्या सासऱ्याचा खून केल्याचं समोर आलं आहे. सुनेने सासऱ्याच्या हत्येचा कट रचला होता आणि सासऱ्याला एका गाडीने उडवलं होतं. सुरुवातीला हा अपघात असल्याचं सगळ्यांना वाटलं, पण जेव्हा पोलिसांना खोलवर चौकशी केली तेव्हा एका चुकीमुळे सुनेनेच खून केल्याचं समोर आलं. तारीख होती 22 मे रोजी. नागपूरच्या अंजनी परिसरातील हिट अँड रन प्रकरण पोलिसांनी अपघात असल्याचं मानून केस बंद केली होती, पण आरोपीची एक चूक मागात पडली. नेहमी मित्राकडे पैसे मागण्याला, कधीही कोणाला दारू न पिणारा अचानक जेव्हा मित्रांना दारूच्या पार्ट्या देऊ लागला, मित्रासोबत कधी दारू न पिणारा दारू पिऊ लागला, तेव्हा आरोपी नीरज निमजे यांच्यावर संशयाची सुई फिरली. नीरज निमजे यांच्याकडे अचानक भरपूर पैसे आल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या जवळच्या लोकांना दिली. त्यानंतर पोलीस सतर्क झाले आणि त्यांना पुन्हा प्रयत्न सुरू केला. नागपूर पोलिसांना तपास सुरू केला की कोणत्या अपघातातील आरोपीला चालकाला अद्याप अटक झालेली नाही. त्यानंतर पोलिसांना कळले की नागपुरातील बालाजीनगर भागातील पुरुषोत्तम पुत्तेवार यांच्या आरोपीला पकडले नाही. नागपूर पोलिसांनी त्यानंतर नीरज निमचे याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर पुरुषोत्तम पुत्तेवार यांचा मृत्यू हा अपघात नसून नियोजनबद्ध खून असल्याची कबुली त्याने दिली. नीरज निमचे यानेच या हत्येमागे दुसरं कोणी नसून पुरुषोत्तम पुत्तेवार यांची सून असल्याची कबुली दिली. अर्चना पुत्तेवार पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले. पुरुषोत्तम पुत्तेवार यांना कारने उडवणारा दुसरा कोणी नसून निमजे हाच गाडी चालक होता. पुत्तेवार कुटुंबातील घरगुती चालक सार्थक बागडे हा त्यांच्या शेजारी बसला होता, तर निमजेचा मित्र सचिन धार्मिक हा निमजे आणि बागडे यांना दुचाकीवरून पुरुषोत्तम यांचा पाठलाग करून त्याचा ठिकाण सांगत होता.